नांदगाव तालुका हादरला. तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी. नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव पंचायत समितीच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेली श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी गंगाधरी ग्रामपंचायत आज तब्बल 58,67,976 रुपयांच्या संशयित अपहारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मोठे व्यावसायिक, लॉन, पेट्रोल पंप, संपन्न उत्पन्न स्रोत असलेली ग्रामपंचायत, पण प्रत्यक्षात मात्र आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच प्रकार समोर आल्याचा गंभीर आरोप होत आहे. तक्रारदार संजय निवृत्ती सोमासे यांनी तब्बल अनेक वर्षांपूर्वी या गैरप्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आनंद यादव यांनी दप्तर तपासणी केली आणि प्रशासनालाच धक्का देणारा अहवाल समोर आला. सन 2017 ते 2021 या कालावधीत मासिक सभांचे इतिवृत्त तपासले. कोणत्याही खर्चास मंजुरीचे ठराव नाहीत, अंतिम मूल्यांकन नाही, मोजणी पुस्तिका नाही, दरपत्रक नाही, निविदा नाहीत. मग प्रश्न हा, खर्च झाला तरी कसा? पाणी पुरवठा कामांमध्ये 5,13,902 रुपये, 14वा वित्त आयोग 30,74,376 रुपये, 15वा वित्त आयोग आणि इतर निधीतील 1,20,000 रुपये असा एकूण 58,67,976 रुपयांचा संशयित अपहार. सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे ही तक्रार जुनी असताना त्या काळातील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी वेळेत कारवाई का केली नाही? कामाचे मोजमाप न करता बिले कशी मंजूर झाली? इंजिनियर, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी सगळे झोपेत होते का? की सगळ्यांच्या संगनमताने अपहार झाला? या प्रकरणी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री किसन खताळ यांनी दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संशयित तत्कालीन ग्रामसेवक सतीश वसंतराव काकळीस, तत्कालीन सरपंच आशाबाई रामहरी इघे, तत्कालीन प्रभारी सरपंच संदीप नितीन खैरनार, तत्कालीन प्रभारी सरपंच दिगंबर जगन्नाथ भागवत, तत्कालीन प्रभारी सरपंच हिराबाई सुनील शिंदे, गटविकास अधिकारी श्री किसन खताळ, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आनंद यादव. नांदगाव तालुक्यातील ही केवळ आर्थिक घोटाळ्याची बाब नाही, हा संपूर्ण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे. दोषींवर फक्त नोटीस की होणार थेट फौजदारी गुन्हा दाखल? या प्रकरणावर गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल बारीक लक्ष ठेवून आहे. कॅमेरामन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. सर, जी गंगाधरी ग्रामपंचायत मध्ये जो मोठा संशयित म्हणून अपहार झालेला आहे त्याबद्दल तुम्ही सर्वे केला, प्रत्यक्ष पाहणी केली, यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही प्रत्यक्ष जागेवर गेला होता. माझं नाव आनंद रामदास यादव, विस्तार अधिकारी पंचायत. गंगाधरीची तशी तक्रार जवळपास 3 वर्षापासून ते तक्रारी प्रलंबित होत्या. मी प्रत्यक्ष ती दप्तर तपासणी केली, परंतु मला दप्तर तपासणीत तिथे व्हाउचर क्रमांके आढळून आले नाहीत. त्यांना संबंधितांना तशी नोटीस दिलेली आहे आणि 21 दिवसात त्याचा खुलासा मागवलेला आहे. सर, तिथे जे कामं जी आहे, जे पाणी पुरवठा झालं, 14 वित्त आयोग झालं, याच्यातले जे कामं झालेली आहेत का? हो, कामं भरपूरसे झालेले आहेत तिथे. फक्त त्यांच्याकडे त्याचे पुरावे किंवा क्रमांके, ज्याला आपण मोजमाप पुस्तिका म्हणतो, MB वगैरे मला तपासून आढळून आले नाहीत. त्यांना 21 दिवसाची मुदत दिलेली आहे. सर, MB जर नाहीये तर बिल अदा कसे झाले? आता तसं आपण त्यांना खुलासा मागितलेला आहे. खुलासा आल्यावर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ काय घेता येईल. मी गटविकास अधिकारी श्री किसन खताळे, पंचायत समिती नांदगाव. गंगाधरी येथील श्री संजय निवृत्ती सोमासे यांनी गंगाधरी ग्रामपंचायत मधील सन 17-18 ते 20-21 या 4 वर्ष कालावधीच्या तपासणीबाबत आणि त्यांच्या काही तक्रारी होत्या त्या संदर्भात आपण चौकशी समिती नेमली होती. त्या चौकशी समितीने आपल्याला अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार संबंधित जे सरपंच आहेत त्या कालावधीतले आणि ग्रामसेवक
यांना आपण दिनांक 13/1/26 रोजी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसीद्वारे त्यांना 21 दिवसाचा कालावधी दिला आहे. जी काही अपूर्तता आहे ती पूर्तता करून देऊन त्याला खुलासा सादर करावा या संबंधीची आपण नोटीस दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आक्षेप आहेत त्या आक्षेपांची त्यांच्याकडून जो खुलासा येईल त्याच्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. सर साधारण किती लाख रुपयाचा घोटाळा आहे? हे संशयित अपार आहे. त्यांनी कसं रेकॉर्ड त्या ठिकाणी सापडलं नाही. साधारण संशयितचा आकडा किती? आता समितीने काढलाय 58 लाख आसपास आहे तो, परंतु ते संशयित अपार आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर ऍक्च्युअल बाजू समोर येईल. तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली का तिथे? नाही, आम्ही समितीने आम्ही जी चौकशी समिती विस्तार अधिकाऱ्यांच्या याच्यात नेमली होती त्यांनी पाहणी केली. बरं, किती दिवसाचा अहवाल सादर करणार? किती दिवसात सादर? 21 दिवस आपण मुदत दिली त्यांना. बरं. त्याच्यानंतर त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील योग्य आरोप निश्चित झाल्यानंतर काय कारवाई होणार सर? मग संबंधितांना आपण पुन्हा नोटीस देऊन त्यांची जे काही त्यांनी पुरावे दिले नाही त्याच्याबद्दल आपण निश्चित करून आणि मग त्यांच्यावर पुढे कारवाई करू वसुलीची. जे काही कामं झालेली ते प्रत्यक्ष कामं आहे का जागेवर? समितीने पाहिले ना काम झालेले आहेत, परंतु त्यांनी रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन केलं नाही त्याचं.